ऑलराईट, आजचं लेक्चर रेकॉर्ड करतोय कारण इथे मला युट्यूबचा ऑप्शन नाहीये सध्या. मी रेकॉर्ड करून मग नंतर अपलोड करतो. ठीक आहे. ऑलराईट, सो राईट नाउ वी आर डुईंग स्ट्रक्चर ऑफ ॲटम. वी आर टॉकिंग अबाउट स्ट्रक्चर ऑफ ॲटम, ज्याच्यामध्ये काल आपण एक आयडिया घेतली होती अबाउट द टाइप्स ऑफ न्यूक्लियाय. ठीक आहे. टाइप्स ऑफ न्यूक्लियाय मध्ये आपण काय काय बघितलं होतं, तर देर आर सर्टन टाइप्स सच एज आयसोटोप्स, देन वी हॅव आयसोटोन्स, आयसोबार्स अँड आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, असे आपण 4 टाइप्स बघितले होते. हे कशाच्या बेसिसवर होते, तर हे होते ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. जर प्रोटॉन्स सेम असतील, सेम प्रोटॉन्स, then it will be isotopes. If same neutron, then it will be isotones. If same proton plus neutron, then isobars. And if same electron, then it is isoelectronic species. हे असे आपण काही एक्झाम्पल बघितले होते. त्यानंतर आपण बघितलं होतं अबाउट द ॲटॉमिक नोटेशन. We also talked about atomic notation, जे असं काहीतरी असतं, x डोक्यावरती a, इथे z, where z is your atomic number which indicates the proton, a is your atomic mass number which indicates number of protons plus neutrons, and here is your q with a sign. q जो असतो with a sign असतो. सो q वरून आपल्याला समजतं की इलेक्ट्रॉनचा काउंट किती आहे. इलेक्ट्रॉनचा काउंट कसा मिळणार आहे आपल्याला, जेव्हा आपण q मधून झेड मधून क्यू सबट्रॅक्ट करू. सो इलेक्ट्रॉन मिळतात आपल्याला झेड मायनस क्यू करून. प्रोटॉन्स आर बेसिकली जस्ट झेड अँड न्यूट्रॉन्स आर ए मायनस झेड. या इतक्या आपण काल गोष्टी बघितल्या. आता तिथून आपल्याला पुढे जायचंय. नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट द नेक्स्ट पार्ट विच इज अबाउट द बोहर थेरी. ठीक आहे, बोहर्स थेरी. आता बोहर्स थेरी मध्ये आपण काल बघितलं होतं की बोहर्स थेरीमध्ये आपल्याकडे काही सर्टन अझम्पशन्स आहेत. ठीक आहे, अझम्पशन्स नंतर त्या बोहर्स थेरीचे सर्टन रिझल्ट्स येणार आहेत अँड देन त्यानंतर आपल्याला त्याचे सर्टन ड्रॉबॅक्स बघायचे. ओके, त्यावर ड्रॉबॅक्सच्या बेसिसवर आपल्याकडे नेक्स्ट क्वांटम थेरी येते, ज्याचं क्वांटम थेरी इन डिटेल आपल्याला स्टडी नाहीये. क्वांटम थेरीचा स्टडी आपण केमिस्ट्रीमध्ये 11-12च्या केमिस्ट्रीमध्ये करत नाही. क्वांटम तुम्ही 12th फिजिक्स मध्ये शिकाल. 12th फिजिक्स मध्ये तुम्हाला थोडाफार येईल. आपल्याला इथे जास्त नाही, आपल्याला त्याचा फक्त यूज आहे. त्याचा यूज होतो आपल्याला फॉर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण ऑलरेडी स्टडी केलंय. वी ऑलरेडी नो दिस. ठीक आहे. काल आपण अझम्पशन्स बघितले होते. अझम्पशन्स टोटल 4 होते. त्यातलं फर्स्ट अझम्पशन काय होतं की न्यूक्लियस इज प्रेझेंट ऍट द सेंटर. न्यूक्लियस इज प्रेझेंट ऍट द सेंटर अँड electrons are revolving around your nucleus in circular path. हा जो रिव्हॉल्विंग होणार आहे तो एक सर्क्युलर पाथ फॉलो करणार आहे. देन सेकंड अझम्पशन होतं की व्हाईल रिव्हॉल्विंग that electron will have fixed energy. Electron will have fixed energy in that circular path. बघा मी काल मे बी वर्ड यूज डिफरंट केले असतील, मिनिंग सेम बनतो. ठीक आहे, मिनिंग सेमच आहे, मे बी वर्डिंग कालचं डिफरंट असेल. सो देर इज अ फिक्स एनर्जी इन दॅट सर्क्युलर पाथ. थर्ड आपण बघितलं होतं की इलेक्ट्रॉनची एनर्जी जी आहे दॅट कॅन चेंज. इलेक्ट्रॉन कॅन गेन एनर्जी, इलेक्ट्रॉन कॅन लूज एनर्जी. हे जे काही गेन होणार आहे बाय ऍब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन. ऍब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन जेव्हा होईल तेव्हा इलेक्ट्रॉन काय करेल, एनर्जीचं गेन करेल. एनर्जी गेन करून काय होतं, तर इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी वरून E1 मधून E2 मध्ये जाणार आहे. E1 मधून E2 मध्ये जम्प करणार आहे. वेअर ॲज इट कॅन लूज एनर्जी. इलेक्ट्रॉन विल लूज एनर्जी बाय इमिशन ऑफ रेडिएशन. इथून काय होणार आहे, तर इमिशन ऑफ रेडिएशन होणार आहे. जिथून आपला जो इलेक्ट्रॉन आहे तो फ्रॉम हायर एनर्जी स्टेट E2
it will get back to the lower energy state E1. ओके, सो हे जे काही ऍब्झॉर्प्शन आहे और इमिशन आहे, त्या ऍब्झॉर्प्शन इमिशन साठी there will be certain frequency value which will be given by del nu equal to delta E by H, whereas this delta E, हा जो delta E आहे आपला, this will be E2 minus E1. जे काही एनर्जी चेंज होतोय आपला, त्या एनर्जी मधला जो गॅप आहे दॅट विल बी युअर डेल्टा ई. आणि त्या डेल्टा ई ला जेव्हा आपण एच ने डिवाइड करू, हा जो एच आहे एच असतो आपला प्लँक्स कॉन्स्टंट. सो त्याने जेव्हा डिवाइड करू तेव्हा मला न्यू मिळणार आहे. न्यू काय आहे तर न्यू आहे माझी फ्रिक्वेन्सी. आता मी काल शिकवताना सांगितलं होतं तुम्हाला की हे न्यू कुठून आलं काय आलं हे माहित नाहीये, तर आपल्याला ते बघायचं. ते येस आपण आज ते बघणार आहे. देन फोर्थ अँड द लास्ट अझम्पशन होतं की जेव्हा एखादा पार्टिकल ट्रॅव्हल करतो, ते आपण बोललो होतो की व्हेन समवन इज मुव्हिंग, लाईक एखादी मुव्हिंग बॉडी आहे, तर मुव्हिंग बॉडी हॅज अ मोमेंटम. मी मोमेंटम तुम्हाला काल एक्सप्लेन केलं होतं शॉर्ट मध्ये. मोमेंटम काय असणार आहे तर इट इज बेसिकली द ॲबिलिटी ऑफ मुव्हिंग बॉडी. एखादी बॉडी मूव्ह होते तर त्याची काय ॲबिलिटी आहे. जर त्याचा इम्पॅक्ट झाला कोणत्या तरी एखाद्या गोष्टीवर, जर त्याचा इम्पॅक्ट झाला तर त्याच्यातून ती बॉडीची काय ॲबिलिटी असणार आहे, दॅट इज युअर मोमेंटम. सो मोमेंटम कॅन बी लिनियर और अँग्युलर. लिनियर कधी असेल जेव्हा ते एका स्ट्रेट लाईन मध्ये जाते तेव्हा ते लिनियर आहे. जेव्हा ते असे एक कर्व पाथ फॉलो करतोय तेव्हा ते अँग्युलर असणार आहे. आता इथे जो आपला इलेक्ट्रॉन आहे, दॅट इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर पाथ. सो त्या इलेक्ट्रॉनला काय असणार आहे तर एक अँग्युलर मोमेंटम असणार आहे. ओके, इलेक्ट्रॉन विल हॅव द अँग्युलर मोमेंटम. दॅट अँग्युलर मोमेंटम विल बी इक्वल टू mvr is nh by 2 pi, and here this n is your प्रिन्सिपल क्वांटम नंबर, जो आपण ऑलरेडी बघितलाय. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतो हे आपण ऑलरेडी बघितलंय. जो काय व्हॅल्यू घेणार आहे तर n विल टेक व्हॅल्यू 1 2 3 4 अँड सो ऑन. करेक्ट. सो हे जे आहे ना mvr इक्वल टू nh बाय 2 पाय, हे काय सांगतं की जे आपलं पाथ आहे बघा, आपला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस समजा मी इथे ड्रॉ केला असा न्यूक्लियस, इफ आय ड्रॉ एट द सेंटर, ठीक आहे. न्यूक्लियस आपला मी सेंटरला ड्रॉ केला. आता ह्या सेंटरच्या अराउंड आपल्याकडे खूप सारे पाथ बनू शकतात. वी कॅन हॅव एन नंबर ऑफ पाथ. करेक्ट. हे पाथ कोणते पण बनणार आहेत, असे खूप सारे पाथ पॉसिबल आहेत. सर्क्युलर पाथ, आता मी हे ड्रॉ केले, मी अरे ह्याच्यामध्ये पण तर ड्रॉ करू शकतो. आय कॅन ड्रॉ हिअर ॲज वेल. बघा, आय कॅन ड्रॉ हिअर ॲज वेल. हा पण एक सर्क्युलर पाथ बनेल. हा इथे पण बनेल सर्क्युलर पाथ. ओके, सो असे खूप सारे पाथ पॉसिबल आहेत. ठीक आहे. माझा दिस इज माय न्यूक्लियस. सो या न्यूक्लियसच्या अराउंड खूप सारे पाथ पॉसिबल आहेत. बट ह्यातले कोणते पाथ आपला इलेक्ट्रॉन फॉलो करणार आहे तर इलेक्ट्रॉन विल फॉलो ओनली दोज पाथ ज्याचं अँग्युलर मोमेंटम जे आहे दॅट विल बी द इंटिग्रल मल्टिपल ऑफ nh बाय 2 पाय. इथे मी वर्ड बघा काय म्हणतोय, द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h बाय 2 पाय. आता इथे बघा, h इज युअर कॉन्स्टंट, 2 इज युअर कॉन्स्टंट, पाय इज युअर कॉन्स्टंट. तर बेसिकली हे तर कॉन्स्टंट आहे, हा अख्खा कॉन्स्टंट आहे एक. ठीक आहे. तर त्याचे इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय तर 1x. ह्याला मी समजा x म्हटलं ना, x म्हटलं तर n ची व्हॅल्यू 1x घेतली, 1 घेतली की 1x 2x 3x 4x 5x अँड सो ऑन. हे जे काही व्हॅल्यू येतात ना ह्या व्हॅल्यू, तर ह्या जिथे व्हॅल्यू पॉसिबल असतील तेच सर्क्युलर पाथ फॉलो केले जातील. सो समजा मी हा पाथ घेतोय, हा मी ड्रॉ केला न्यूक्लियस, मी हे दोन पाथ बघतोय. ठीक आहे. फर्स्ट पाथ आहे माझा, सो मी इथे n इक्वल टू 1 घेणार. हा पण मी फर्स्ट म्हटलं तर n इक्वल टू 1 घेणार.
सो ह्या दोघांची व्हॅल्यू NH/2π नाही येऊ शकत. याची व्हॅल्यू काय आली पाहिजे, जेव्हा मी इलेक्ट्रॉनचं मास घेईन, मास असतं माझ्याकडे इलेक्ट्रॉनचं 9.1 × 10⁻⁻28 ग्रॅम और -31 kg. देन वेलॉसिटी जी काही असणार आहे, वेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करणार आहे त्या इलेक्ट्रॉनची, त्या पर्टिक्युलर पाथ मध्ये जी काही वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी मी घेतली, आणि जी काही रेडियस घेतोय, हे जे डिस्टन्स घेणार आहे न्यूक्लियस पासूनचं डिस्टन्स घेणार आहे ते रेडियस घेतलं, ह्यांचं मल्टिप्लिकेशन जिथे जिथे NH/2π पॉसिबल आहे दॅट विल बी द करेक्ट पाथ. जिथे नाही येणार तो आपला पाथ नसणार आहे. सो आपल्याला इथून बेसिकली काय मिळालं, तर इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन मिळालं, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन मिळालंय. ठीक आहे. सो आपल्याला जे काही ड्रॉबॅक्स होते रुदरफोर्डचे, ते रुदरफोर्डचे ड्रॉबॅक्स क्लिअर झाले. रुदरफोर्डने काय सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन तर मूव्ह करतायत, बट कसे मूव्ह करतायत ते माहित नव्हतं. सो बोहरने ते सांगितलं की दे आर ट्रॅव्हलिंग इन अ सर्क्युलर पाथ. देन ते कसे डिस्ट्रीब्यूट झालेत, तर त्यासाठी पण रुदरफोर्डने असं सांगितलं की हे एक सर्टन फिक्स सर्क्युलर पाथ मिळणार आहेत, आणि ते कोणते मिळणार आहेत, तर त्यांची व्हॅल्यू ही अशी असेल, NH/2π असेल, अँग्युलर मोमेंटम NH/2π जिथे जिथे बनणार आहे ते पाथ. सो इथून आपल्याला डिस्ट्रीब्युशन सुद्धा मिळालं. सो जे काही रुदरफोर्डचे ड्रॉबॅक्स होते ते तर इथून ओव्हरकम झाले. सो त्यावेळेने बोहर थेरी खूप जास्त सक्सेसफुल होती, की आधीच्या थेरीचे ड्रॉबॅक्स तर बोहर थेरीने सगळे क्लिअर केले. ठीक आहे. सो हे आपले अझम्पशन्स होते. धीस वर अवर अझम्पशन्स. होपफुली अझम्पशन्स हे क्लिअर असतील तुम्हाला. आतापर्यंत जे म्हणलंय अझम्पशन्स क्लिअर असतील. आता आपण बोलणार आहोत अबाउट द रिझल्ट्स. बट नाउ बिफोर रिझल्ट मला ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचंय. नाउ धिस इज समथिंग जो की सिलेबस मध्ये नाहीये पार्ट, रिड्यूस सिलेबस मध्ये आहे, म्हणजे कट डाऊन केलाय सिलेबस मधून. धिस न्यू. तर बघा ही न्यू कन्सेप्ट कुठून आली आहे, तर मी तुम्हाला ती शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो. सी, whenever we talk about a particular moving object, or let's say आपण इथे स्टार्ट करतो कन्सेप्टची लाईट पासून. सो इफ आय एम टॉकिंग अबाउट अ लाईट, सो इथे एक मॅक्सवेल बाबा म्हणून होता आपल्याकडे खूप वर्षांपूर्वी. मॅक्सवेल बाबा होता. इट इज अराउंड 1869, अप्रॉक्सिमेटली सांगतोय 1869 च्या आसपास. व्हॉट मॅक्सवेल बाबा सेड दॅट व्हेन लाईट इज प्रोपोगेटिंग, लाईट जेव्हा प्रोपोगेट करते, लाईट प्रोपोगेट करते म्हणजे काय, प्रोपोगेशन ऍज इन ट्रॅव्हल. प्रोपोगेशन, प्रोपोगेशन म्हणजे मूवमेंट आहे लाईटची, ट्रॅव्हल करते. सो व्हेन लाईट इज प्रोपोगेटिंग और लाईट इज ट्रॅव्हलिंग इन अ सर्टन पाथ. सो लेट्स से ह्या पाथ मध्ये लाईट ट्रॅव्हल करते आपली. ओके, ह्या पाथ मध्ये आपली लाईट आपण अज्युम करू की ट्रॅव्हल करते. So what he said that when light is traveling, it travels with a perpendicular electric and magnetic field. So our electron, our light is traveling with a electric and magnetic field, जी की एक्झॅक्टली परपेंडिक्युलर बनणार आहे. ओके, एक वेव्ह नेचर डेव्हलप होतं. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड ही अशी परपेंडिक्युलरली डेव्हलप होते, आणि ही अशी काहीतरी एक वेव्ह नेचर बनवते. बघा हे असं असतं. हे मी ड्रॉ करतो. बघा ही जी मी ब्ल्यू ड्रॉ केली ना, ही प्लेन मध्ये ड्रॉ करते. ही प्लेन मध्ये ड्रॉ करते. परपेंडिक्युलर आहेत त्या प्रोपोगेशनला एक्झॅक्टली, आणि प्लस एकमेकांशी पण परपेंडिक्युलर असणार आहेत. हे दोघांची एक्झॅक्टली परपेंडिक्युलर प्लेन डेव्हलप होतात आपल्याकडे. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे परपेंडिक्युलर असे पाथ डेव्हलप होतात. ओके, सो इथून कन्सेप्ट काय आली, तर जी लाईट आहे दॅट लाईट इज टर्म ॲज EM वेव्स. लाईटलाच काय म्हणतो आपण, तर लाईटला म्हणतो आपण EM
waves. EM as in electromagnetic wave. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही होती आपल्या मॅक्सवेल बाबाची कन्सेप्ट, EM वेव्स. सो EM वेव्स आहे, एखादी वेव्ह आहे. सो आपण वेव्सच्या प्रॉपर्टी ऑलरेडी स्टडी केल्या आहेत. वेव्सच्या काय काय प्रॉपर्टी असतात, तर वेव्स साठी एक हायेस्ट पॉइंट असतो ज्याला आपण म्हणतो क्रेस्ट. देन एक लोवेस्ट पॉइंट असतो ज्याला म्हणतो आपण ट्रफ. करेक्ट. देन देर इज अ हाईट ऑफ हायेस्ट पॉइंट ज्याला म्हणतो आपण amplitude, right? This you already know. High part, high region हा असतो हाय रिजन, हे असतं लो रिजन. सो इथे डायग्राम मध्ये म्हटलं तर हा होईल माझा क्रेस्ट, हा बनणार आहे माझा ट्रफ, राईट. देन एम्प्लिट्यूड काय असतं, तर ह्या पॉइंट पासूनचं मॅक्झिमम डिस्टन्स, दिस विल बी युअर एम्प्लिट्यूड, मॅक्झिमम डिस्टन्स पॉसिबल. ओके, हे पॉइंट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. त्याबरोबरच देर आर अनदर प्रॉपर्टीज विच इज वेवलेंथ. एक असते वेवलेंथ, देन असतं वेव नंबर अँड फ्रिक्वेन्सी, जे आपल्याला गरजेचे आहे तिथे. वेव नंबर अँड फ्रिक्वेन्सी. बघा, वेवलेंथला आपण लॅम्बडाने डिनोट करतो. दिस इज युअर लॅम्बडा. उलटा वाय काढायचा, त्याला म्हणायचं लॅम्बडा. वेव नंबर असतो न्यू बार. हे जे मी लिहितोय दिस इज युअर न्यू, NU म्हणतोय न्यू. तुम्ही असं जर लिहिलं ना, हे असतं म्यू. दिस इज म्यू, दिस इज न्यू. अँड फ्रिक्वेन्सी असते आपली न्यू. ठीक आहे. आता ह्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. क्रेस्ट, ट्रफ आणि एम्प्लिट्यूड होपफुली तुम्हाला माहिती आहे. नाउ व्हॉट इज वेवलेंथ? The wavelength is the distance, it is distance between two similar consecutive, this distance between two consecutive similar points. Maybe तुम्ही ह्याच्या आधी डेफिनेशन केली असेल की it is distance between two consecutive crests, it is distance between two consecutive trough. So instead of that, this is your final and ideal definition, that wavelength is distance between two consecutive similar points. So बघा, मी हा पॉइंट घेतला इथे, हा पॉइंट. सो हा पॉइंट मला काय दाखवतोय बघा, ही वेव्ह जी आहे ना, ही अशी ट्रॅव्हल करते ना, सो अशी येते आणि चालली आहे, इथून चालली. तर मला असा पॉइंट बघा कुठे मिळतोय. असा पॉइंट बघा, इथून जर मी ट्रॅव्हल केलं तर हा नाहीये, बट हा बघा, हा वाला पॉइंट, त्या प्रोपोगेशनला इंटरसेक्ट करते वेव्ह, आणि ही वेव्ह अशीच चालली आहे. सो हा सिमिलर पॉइंट झाला. सो हे जे डिस्टन्स आहे या पॉइंट पासूनचं डिस्टन्स, दिस विल बी युअर वेवलेंथ. हे असणार आहे माझं वेवलेंथ. सेम वे मी कुठेही दुसरा पॉइंट घेतला, मी समजा हा पॉइंट घेतला, हा बघा, हा ट्रफचा पॉइंट घेतला, तर त्याच्या जवळची फर्स्ट ट्रफ ही इथे मिळते मला, इथे मिळते. सो हे जे डिस्टन्स बनणार आहे आपलं, हे डिस्टन्स बनणार आहे. दिस विल बी युअर लॅम्बडा वेवलेंथ. ओके, लेंथ आहे. सो लेंथ मेजर करण्यासाठी आपण युनिट यूज करतो. SI युनिट इज युअर मीटर. SI युनिट आहे मीटर, बट जनरली वेवलेंथ आपण नॅनोमीटर और अँगस्ट्रॉम युनिट मध्ये मेजर करतो. सो त्यासाठी आपल्याला हे कन्व्हर्जन जमलं पाहिजे. दॅट 1 मीटर इज 10⁹ नॅनोमीटर and 1 meter is 10⁻10 angstrom unit. हे दोन्ही कन्व्हर्जन आपल्याला माहित पाहिजेत. SI युनिट मीटर आहे, बट आपण यूज करताना सिन्स ती खूप छोट्या स्केलला असणार आहे, सो आपण ती मेजर करणार आहे इन नॅनोमीटर और अँगस्ट्रॉम युनिट ह्याच्यामध्ये. देन आहे आपल्याकडे वेव्ह नंबर. Wave number is basically just a number of waves. This is your number of waves in unit distance. It's like तुम्ही चालताय, ठीक आहे, तुम्ही ह्या पॉइंटला आहात, तुम्ही इथून ह्या पॉइंटला वॉक करताय. ओके, असा तुम्ही वॉक करणार आहात.
सो हे जे काही डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल करताय, आपण असं ऍझ्युम करू की तुमची सिंगल स्टेप जी आहे, युअर सिंगल स्टेप इज ऑफ लेट्स से किती घेऊ शकतो आपण, 1 मीटर, नाही 1 मीटर खूप जास्त होईल, 0.5 मीटर आपण असं समजू. ठीक आहे, तुमची जी सिंगल स्टेप आहे इट इज 0.5 मीटर. वेळ जे टोटल डिस्टन्स आहे, टोटल डिस्टन्स जे ह्या पॉइंट पासून पॉइंट ए टू लेट्स से पॉइंट बी असणार आहे, असं ऍझ्युम करू की हे जे टोटल डिस्टन्स आहे ना, हे आहे 10 मीटर. तर ह्या केसमध्ये तुम्ही मला सांगू शकता का की नंबर ऑफ स्टेप्स किती असणार आहेत? नंबर ऑफ स्टेप्स काय असणार आहेत? किती असतील? 20. कसं फाईंड केलं नंबर ऑफ स्टेप 20? half of तर काय घेणार आहे आपण? तर व्हॉट वी विल टेक टोटल डिस्टन्स. We will take total distance divided by distance of single step. असंच करू ना? yes सिंगल स्टेप. सो 10 डिवायडेड बाय 0.5 हे देणार आहे मला आन्सर. 20 स्टेप्स हा मिळाला मला स्टेप्सचा काउंट. सो सेम जस्ट लाईक दॅट इथे आहे वेव्ह नंबर. Wave number is number of waves. This will be what? This will be total distance divided by distance of single wave. बघा डिस्टन्स ऑफ सिंगल वेव्ह काय बनेल रे? तुम्ही इथून स्टार्ट केलं, इथपर्यंत गेलात, इजंट इट अ सिंगल वेव्ह? बघा ही अशी आहे, असे इजंट इट अ सिंगल वेव्ह ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत. हा बघा हा वाला पॉइंट, हे जे मी लिहिलंय इथे हे वाला, हे मी इथे दाखवते तुम्हाला. सेम गोष्ट, इजंट इट अ सिंगल वेव्ह? yes sir. That is nothing but wavelength, right? That is a wavelength. So wave number बघा काय येणार आहे? Total distance by distance of single wave. So distance of single wave is lambda. Distance of single wave is lambda, and the unit distance, whenever we say unit distance or unit something, so unit stands for 1. Unit stands for 1. सो वेव्ह नंबर काय असणार आहे माझा? तर वेव्ह नंबर असणार आहे इट इज 1 बाय लॅम्बडा. 1 बाय लॅम्बडा. ठीक आहे. तर तुम्हाला समजा असं सांगितलं की माझी लॅम्बडा आहे 10 नॅनोमीटर, लॅम्बडा आहे 10 नॅनोमीटर. त्या केसमध्ये फाइंड वेव्ह नंबर. सो मी काय करणार? न्यू बार विल बी 1 डिवायडेड बाय 10 नॅनोमीटर. 1 डिवायडेड बाय 10 नॅनोमीटर काय येणार आहे? तर 0.1 नॅनोमीटर इनव्हर्स असं येईल ना, नॅनोमीटर डिव्हिजन मध्ये होता, सो तो नॅनोमीटर इनव्हर्स असेल. तर बघा हे नॉर्मली आपण डिनोट करताना हे सेंटीमीटर इनव्हर्स मध्ये करायचे. जनरली वेव्ह नंबर आपण सेंटीमीटर इनव्हर्स मध्ये इंडिकेट करतो. सो मला हे कन्व्हर्जन पण जमले पाहिजेत आणि सोपे आहेत. तुम्ही मला 1 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मेनी नॅनोमीटर सांगू शकता का? वन सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मेनी नॅनोमीटर होईल सांगू शकता? त्यासाठी मला हे सांगा, 1 मीटर इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? 100 म्हणजेच काय 10⁻² ना. आणि नॅनोमीटर 1 मीटर म्हणजे किती? तर 10⁹ नॅनोमीटर. सो ह्यानुसार बघा हे तर LHS सेम झाला आपला. दिस इज युअर LHS, दिस इज युअर RHS. सो LHS सेम झाला, तर मग तिथून RHS काय बनेल आपला? 10⁻² सेंटीमीटर इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. आता मी दोन्ही ठिकाणी 10⁻² ने डिवाइड केलं, इथे पण आणि इथे पण. तर मला काय मिळणार आहे? 10⁻² बाय 10⁻² इज 1 and 10⁹ by 10⁻² will give me 10⁻7 nanometer, राईट? आता बघा तेच कन्व्हर्जन मला इथे इनव्हर्स मध्ये करायचंय. तर इनव्हर्स मध्ये बघा सगळ्याचा इनव्हर्स घ्यायचा. सो 1 चा इनव्हर्स असतो 1,
सेंटीमीटरचा इनव्हर्स असतो सेंटीमीटर इनव्हर्स. 10⁷ चा इनव्हर्स होणार आहे 10⁻⁻7 आणि नॅनोमीटरचा इनव्हर्स होणार आहे 10⁻⁻9 नॅनोमीटर इनव्हर्स. हे झाले इनव्हर्सचे रिलेशन. आता हे फक्त इथे टाकायचं, हे इथे टाकायचं की तुम्हाला सेंटीमीटर इनव्हर्स मध्ये आन्सर मिळेल. कसं टाकणार बघा, 1 सेंटीमीटर इनव्हर्स इज 10⁻⁻7 नॅनोमीटर इनव्हर्स आहे ना. सो मग नॅनोमीटर इनव्हर्स काय असणार, नॅनोमीटर इनव्हर्स ह्याचं उलट असणार. 10⁻7 सेंटीमीटर इनव्हर्स इज 1 नॅनोमीटर इनव्हर्स, हे असं असणार आहे. सो ते फक्त इथे मी टाकलं तर इथून मला आन्सर मिळेल 10⁶ सेंटीमीटर इनव्हर्स. बघा बाकी काही नाही, फक्त युनिट कन्व्हर्जन करतोय. युनिट कन्व्हर्जन आपण फर्स्ट लेसन मध्ये केलेलं आहे. ही कन्सेप्ट फर्स्ट लेसनची आहे, युनिट कन्व्हर्जन. येत आहे काय लक्षात कसं वेव्ह नंबर फाइंड करायचं आहे ते? लास्टली आहे आपल्याकडे बघा, लास्ट आहे आपल्याकडे फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी काय असते तर जसं वेव्ह नंबर आहे माझ्याकडे, वेव्ह नंबर इंडिकेट्स नंबर ऑफ वेव्हज इन युनिट डिस्टन्स, तसंच फ्रिक्वेन्सी पण मला नंबर ऑफ वेव्हज सांगते. नंबर ऑफ वेव्हज सांगणार आहे, फक्त कसं आहे तर ते आहे इन युनिट टाइम. इट इज नंबर ऑफ वेव्हज इन युनिट टाइम. ओके, दिस इज युअर फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी कसे बनणार आहे, फ्रिक्वेन्सी काय बनणार आहे तर नंबर ऑफ वेव्हज ज्या काय येणार आहे, एक सर्टन नंबर ऑफ वेव्हज डिवायडेड बाय टाइम, हे मला देणार आहे फ्रिक्वेन्सी. बघा आता इथून आपल्याला एक फॉर्म्युला बनवायचा आहे. तर मी तुम्हाला जनरल विचारतो की नंबर ऑफ वेव्हज आहेत आणि मी तुम्हाला सिंगल वेव्हचा डिस्टन्स सांगितलं. इफ आय टेल यू नंबर ऑफ वेव्हज आणि सिंगल वेव्ह का डिस्टन्स, तर हे मला काय दिलंय, ह्यांचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर बघा आपण परत स्टेप्स मध्ये बघू की मी तुम्हाला सांगितल्या की इथून मी 20 स्टेप्स वॉक केलंय आणि ईच स्टेप का डिस्टन्स इज 0.2 मीटर. ईच स्टेप इज 0.2 मीटर आणि मी टोटल 20 स्टेप वॉक केलंय. तर इथून काय मिळेल रे, जर मी 20 इंटू 0.2 केलं तर काय येणार आहे, दिस विल गिव्ह मी 10 मीटर, विच विल टेल मी की टोटल डिस्टन्स किती वॉक केलंय. टोटल डिस्टन्स किती वॉक केलंय, येस ऑर नो? मिळणार आहे का रे असंच? सर 4 मीटर येईल ना? काय होईल? 4 मीटर. पर मीटर? 4 मीटर येईल. 4 मीटर. अरे हा सॉरी, हा इथे मी चुकून 10 लिहिलं. 4 मीटर. ठीक आहे. बेसिकली जर मी नंबरने जर सिंगल डिस्टन्सला मल्टिप्लाय केलं तर मला टोटल डिस्टन्स मिळत आहे. आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का, हा कुठे ऐकलाय का सांगा बरं. डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम इज व्हॉट? Yes, sir. Speed. This is your speed. Now, do you know what is speed of light? 3 into 10 raised to 8. 3 into 10 raised to 8 meter per second, ज्याला आपण इंडिकेट करतो बाय सी. त्याचं नोटेशन असतं सी. ठीक आहे, बघा रे आता स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सला मी इंडिकेट करतो, बघा इथून मला डिस्टन्स मिळते ना, सो डिस्टन्सलाच मी इंडिकेट करतो नंबर ऑफ वेव्हज इंटू सिंगल वेव्ह.
नंबर ऑफ वेव्स इंटू सिंगल वेव डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. आता माझा जो स्पीड आहे, स्पीड इज नथिंग बट सी. स्पीड इज लाईट घेतोय ना, तर सी. नंबर ऑफ वेव्स बाय टाइम काय सांगितलं मी आता? नंबर ऑफ वेव्स बाय टाइम इज युअर फ्रिक्वेन्सी. करेक्ट. नंबर ऑफ वेव्स बाय टाइम is frequency nu into single wave is what? Single wave is lambda, right? Lambda is the distance of single wave. Yes or no? Yes, sir. Yes. So इथून माझ्याकडे हा फॉर्म्युला बनेल C equal to nu lambda. C equal to nu lambda. ऑर्डर ह्याला मी असंही लिहू शकतो इक्वल टू न्यू बाय न्यू बार. सर हा कुठून आला? तर ह्याच्यासाठी मी आपण आत्ताच एक फॉर्म्युला केला, 1 बाय लॅम्बडा इक्वल टू न्यू बार. और हाच मी उलटा लिहू शकतो, लॅम्बडा इक्वल टू 1 बाय न्यू बार. सो मी लॅम्बडाच्या इथे न्यू बार टाकला फक्त. सो हे माझे फॉर्म्युलाज झाले जे आले फ्रॉम मॅक्सवेल कन्सेप्ट सोडून. क्लिअर आहेत का रे फॉर्म्युलाज तुम्हाला? Yes, sir. बघा आपल्याला हे फॉर्म्युलाज माहित पाहिजेत. फॉर्म्युलाज आहेत, फॉर्म्युलाजचे एक्झाम्पल्स आहेत आणि त्याचं युनिट क्लिअर पाहिजे. जसं की सांगितलं मी, वेव्हलेंथ होतं, लॅम्बडा होतं, लेंथ आहे, सो एसआय युनिट असणार आहे मीटर, बट जनरली ते आपण नॅनोमीटर और अँगस्ट्रॉम युनिट मध्ये घेणार आहे. सो यू मस्ट नो दिस कन्व्हर्जन. देन आहे आपल्याकडे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज पर टाइम क्वांटिटी ना, पर टाइम आहे, सो दॅट इज पर सेकंड. पर सेकंड असेल आणि पर सेकंड इज युअर हर्ट्स. सो ते जनरली आपण हर्ट्स मध्ये म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल की ह्युमनची कॅपॅसिटी असते 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स मध्ये ऐकायची. ओके, सो दॅट हर्ट्स इज नथिंग बट जस्ट पर सेकंड. देन आहे आपल्याकडे न्यू बार वेव्ह नंबर, ज्याचं युनिट असणार आहे, एसआय युनिट असणार आहे पर मीटर. मीटर बट आपण जनरली इंडिकेट करणार आहे ते पर सेंटीमीटर मध्ये. And lastly, the speed of light is 3 into 10 raised to 8 meter per second. हा जर सेंटीमीटर मध्ये पाहिजे असेल तर 3 into 10 raised to 10 सेंटीमीटर पर सेकंड हा असा बनणार आहे. काही ना अजूनही डाऊट असेल याच्यामध्ये तर बघा, मीटर टू सेंटीमीटर करतोय ना मी. सो 1 मीटर इज 10 raised to 2 सेंटीमीटर. सो इथे मी फक्त तेवढं सबस्टिट्यूट केलं. सो 10 raised to 8 and 10 raised to 2 ते काय देणार आहेत मला? ते देतील 10 raised to 10. हे लक्षात येत आहेत एवढ्या गोष्टी. आणि हे फॉर्म्युलाज आहेत आपल्याकडे, सी इक्वल टू न्यू लॅम्बडा. आता बघा इथे टाकताना युनिटचं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. समजा तुम्ही इथे मीटर पर सेकंड घेतलंय तर मग तुम्हाला बाय डिफॉल्ट इथे पर सेकंड आणि इथे मीटर घ्यावं लागणार आहे. हे डायमेन्शनल अनालिसिस झालं. डायमेन्शन मध्ये केलं होतं आपण, म्हणजे आपण इन फिजिक्स मध्ये केलं होतं की सगळे जे घेताय क्वांटिटी त्या सेम युनिट मध्ये असल्या पाहिजेत. राईट. LHS चं युनिट, RHS चं युनिट सेम बनलं पाहिजे, ही कंडिशन असते. सो एक आहे C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा आणि सेकंड आहे लॅम्बडा इज इक्वल टू 1 बाय न्यू बार. हे होती आपली मॅक्सवेल्स wave theory or wave concept. Now there was one more scientist named Planck. Planck नावाचा एक सायंटिस्ट होता. तर प्लँकने काय सांगितलं की लाईट जी आहे, लाईट विल नॉट ऍक्ट एज जस्ट लाईक वेव्ह. बघा लाईट जी आहे ना ती वेव्ह म्हणून ऍक्ट करणारच आहे. त्यासाठी आपल्याकडे प्रूफ पण आहे की वेव्ह म्हणून काय ऍक्ट करणार आहे. तर बघा मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी असा एक लाईट सोर्स घेतला. ठीक आहे, मी एक लाईटचा सोर्स घेतला आणि तो पास केला, एक काळोख केला आणि पास करतोय मी एका एज वरून. एक एज आहे, एज असं आहे, मी ठेवलंय समोर एक काहीतरी फळी आणि त्याच्यावरून पास करतोय. तर काय बनतं रे, त्याची इकडे मागे शॅडो बनणार आहे ना. शॅडो बनणार आहे की नाही? Yes.
तर आता तुम्ही जर ती शॅडो जर नीट ऑब्झर्व केलीत ना, थोडीशी नीट ऑब्झर्व केलीत, तर तुम्हाला काय दिसतं माहितीये का, हा जो पार्टिकल आहे ना त्याच्यापेक्षा त्याची जी शॅडो आहे ना ती थोडी मोठी बनते. हे ऑब्झर्व केलंय का असं काहीतरी? Yes, sir. येस. सो इथे बेसिकली काय होते रे, आपली लाईट जी आहे ना ती लाईट बेंड होते, आणि ही जी बेंडिंग ऑफ लाईट फिनॉमिनॉन आहे, बेंडिंग ऑफ लाईट फिनॉमिनॉन आपण वेव्ह कन्सेप्टने एक्सप्लेन करू शकतो. याच्यामध्ये अजून खूप सारे एक्सपेरिमेंट आहेत, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, ही एक कन्सेप्ट असते. तुम्ही ऑलरेडी रिफ्रॅक्शन वगैरे बघितलंय की ज्याच्यामध्ये लाईटचा पाथ जो आहे, लाईटचा पाथ बेंड होतो. सो जिथे ते लाईटचा पाथ बेंड होतोय दॅट इज युअर वेव्ह नेचर, वेव्ह नेचर. बट ऍट द सेम टाइम देर आर सम एक्सपेरिमेंट्स, त्या सर्टन एक्सपेरिमेंट मध्ये काय दिसतं, तर लाईट वोंट बिहेव लाईक अ वेव्ह बट इट विल बिहेव लाईक अ पार्टिकल. लाईट काय करणार आहे, तर पार्टिकल टाइप बिहेव करणार आहे, की लाईट ही अशी एक सर्टन पॅकेट्स मध्ये ट्रॅव्हल करणार आहे. एनर्जीचे सर्टन पॅकेट्स असतात ज्यांना आपण म्हणतो फोटॉन, ज्यांना काय म्हणतो आपण, फोटॉन. त्यांची जी एनर्जी आहे, त्या फोटॉनची जी एनर्जी आहे ती असते प्रपोर्शनल टू देअर फ्रिक्वेन्सी. सो जी काही त्यांची फ्रिक्वेन्सी असणार आहे त्याला प्रपोर्शनल त्याची एनर्जी असणार आहे. जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त एनर्जी, जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त एनर्जी. आणि ही प्रपोर्शनॅलिटी साइन काउंट करण्यासाठी आपण काय करतो, तो इथे कॉन्स्टंट ऍड करतो विच इज एच न्यू. आता हे इक्वेशन जे आहे ते दिलं होतं प्लँकने. सो ह्या कॉन्स्टंटला आपण नाव दिलं प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंट, इथून हा दुसरा फॉर्म्युला आला, E इज इक्वल टू एच न्यू. त्या एच ची व्हॅल्यू आहे 6.626 इंटू 10 रेस टू -34 जूल सेकंड. H is your 6.626 into 10 raised to -34 जूल सेकंड. ओके, लक्षात येते का तुमच्या आतापर्यंत काय सांगितलंय ते? येस. बघा हे जे एक्सपेरिमेंट आहेत, कोणत्या एक्सपेरिमेंटने हे पार्टिकल नेचर डेव्हलप झालं, तर ते आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. बट थोडस मी जस्ट जनरल सांगून देतो, की एक एक्सपेरिमेंट सांगून देतो की पार्टिकल नेचर कसं समजतं. तर बघा पार्टिकल नेचर असं समजतं की समजा एक मी मेटल सरफेस घेतला, मेटल सरफेसवर मी लाईट रेडिएशन पास केले, तर तिथून काय होतं, तिथून आहे ना फोटॉन, इलेक्ट्रॉन रिलीज होतात. हे जेव्हा मी लाईट सोर्स पास करणार आहे तेव्हा इलेक्ट्रॉन रिलीज होत आहेत, विच आर द पार्टिकल्स. हे आहेत माझे पार्टिकल्स. सो हे पार्टिकल्स तेव्हाच रिलीज होणार आहेत जेव्हा इथे पार्टिकल फॉर्मॅट मध्ये, पार्टिकल नेचर मध्ये एनर्जी सप्लाय केली जाईल. ओके, ह्याचा एक खूप मोठा छान असा एक्सपेरिमेंट आहे, त्याला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, जो आपल्या वेल नोन सायंटिस्टने दिला होता. त्याचं नाव सगळ्यांनाच माहित असेल, आईन्स्टाईन. माहिती? येस. सो आईन्स्टाईनने ही जी प्लँकने कन्सेप्ट सांगितली, प्लँकने जी कन्सेप्ट सांगितली ना, की हे जे काही इलेक्ट्रॉन रिलीज होत आहेत वगैरे, तर आईन्स्टाईनने हे एका एक्सपेरिमेंट मधून प्रूव्ह केलं, जो होता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. अगेन हा जो इफेक्ट आहे, दिस विल बी इवन युअर 12th का फिजिक्स. 12th फिजिक्स मध्ये हा एक्सपेरिमेंट लर्न करणार आहात विथ इट्स डायग्राम. त्याच्या मागे पण हे सेम कन्सेप्ट होती, की एनर्जी हीट होते एका मेटलला, त्या मेटल मधून जे इलेक्ट्रॉन रिलीज होत आहेत, त्या इलेक्ट्रॉन रिलीज मधून काय होतं, तर करंट फ्लो होतो, विच डिटेक्ट्स द प्रेझेन्स ऑफ इमिशन, इलेक्ट्रॉन इजेक्शन, ते दिसतं तिथून. सो हा एक्सपेरिमेंट जो काही होता तिथून पण आपल्याला समजतं की जी लाईट आहे आपली, लाईट विल बिहेव ऍज पार्टिकल, ऑल्सो इट विल बिहेव ऍज वेव्ह. सो पार्टिकल आणि वेव्ह दोन्ही म्हणून ते
बिहेव करू शकतो. ओके, सो इथून आपल्याकडे हे फॉर्म्युला आले होते. इथून आपल्याकडे फॉर्म्युलाच काय काय आले होते. C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा अँड इक्वल टू न्यू बाय न्यू बार इक्वल टू 1 बाय लॅम्बडा अँड E इज इक्वल टू h न्यू इक्वल टू hc बाय लॅम्बडा इक्वल टू hc न्यू बार. बेसिकली हे जे आहेत ना, हे एक्सपेरिमेंट, हे जे फॉर्म्युलाज आहेत हे आपण ह्याच फॉर्म्युला मधून आणले. हे जे वरचे फॉर्म्युलाज आहेत ना, ह्या फॉर्म्युलाज आपण रिअरेंज केलं की आपल्याला इथे फॉर्म्युला मिळतो. कसं काय बघा, न्यू जो आहे ना ह्या ह्याच्यामध्ये C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा जो आहे त्याच्यामध्ये न्यू बघा, न्यू आहे माझा C बाय लॅम्बडा. अरे कोणाचा तरी माईक डिस्टर्ब करतोय रे. सो न्यू आहे माझा C बाय लॅम्बडा. ठीक आहे, सो तो जर मी इथे सबस्टिट्यूट केला तर h इंटू न्यू आहे तर तिथे काय बनेल hc बाय लॅम्बडा बनणार आहे. अँड 1 बाय लॅम्बडा इज न्यू बार. 1 बाय लॅम्बडा इज न्यू बार. सो इथे बनणार आहे C इंटू न्यू बार. सो हे इथे hc न्यू बार हे इक्वेशन येतं. हे इक्वेशन जे आहे हे वालं हे आहे फॉर अ सिंगल फोटॉन. सिंगल फोटॉन. समजा मला खूप साऱ्या फोटॉनसाठी करायचंय, खूप साऱ्या फोटॉनसाठी. सो समजा माझ्याकडे आहे एक फोटॉन, एक फोटॉनची एनर्जी आहे 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर मग 2 फोटॉनची एनर्जी काय असणार आहे. 2 फोटॉन विल बी 2 इंटू 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. दॅट विल बी 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. समजा मी 10 फोटॉन घेतले, 10 फोटॉनची एनर्जी काय असेल तर 10 इंटू 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. दॅट विल बी 10 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके, सो इथून माझा फॉर मल्टिपल फोटॉन माझा टोटल एनर्जी साठी फॉर्म्युला काय बनतो. टोटल एनर्जी विल बिकम E इक्वल टू NH न्यू इक्वल टू NHC बाय लॅम्बडा इक्वल टू NHC न्यू बार. आणि हा जो N आहे, N indicates the number of photons. क्लियर आहेत सगळे फॉर्म्युला. ओके, बघा आज थोडे फॉर्म्युला खूप होणार आहेत. अजून 2-3 फॉर्म्युला आपल्याला बघायचे. आपण आता अझम्पशन केले होते बोर्डचे. हे फॉर्म्युला लिहून घ्यायचे तर पटकन लिहून घ्या, 2 मिनिट हे फॉर्म्युला सगळे लिहून ठेवा. झाले लिहून. Yes, sir. So now we will talk about the second point, the results of Bohr's theory. Okay, so बघा रिझल्ट्स ऑफ बोर्स थेरी मध्ये फर्स्ट रिझल्ट काय होता तर इथून आपल्याकडे मिळाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. फर्स्ट वी गॉट द आयडिया अबाउट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, जो की बेसिकली बोहरने कशासाठी सांगितला होता तर बोहरने सांगितला होता फॉर नंबर ऑफ ऑर्बिट साठी. नंबर ऑफ ऑर्बिट साठी हा आपण लेटेस्ट थेरीज मध्ये, ह्याच्या पुढची जी थेरी आहे त्याच्यामध्ये ऑर्बिट वर्ड कॅन्सल करतो आणि ऑर्बिटच्या ऐवजी वी यूज द वर्ड शेल. बट फॉर दिस theory I am going to use orbit. Here onwards आपल्याला शेल, सबशेल अँड देन ऑर्बिटल हा वर्ड असतो. ऑर्बिटल आणि ऑर्बिट हे वेगळं आहे, सेम, आणि त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक केली आहे असं समजू नका. ऑर्बिट ऑर्बिट आहे, ऑर्बिटल ऑर्बिटल आहे. ठीक आहे, आणि ऑर्बिटल ही कन्सेप्ट होती क्वांटम थेरीमध्ये. हे क्वांटम थेरी मधले वर्ड्स आहेत, शेल, सबशेल, ऑर्बिटल. व्हेअरएज ऑर्बिट जो आहे
हा आपला बोहर्स थेअरीचा कन्सेप्ट आहे. दिस इज फ्रॉम बोहर्स थेअरी. Okay, so first order principal quantum number, which is n equal to 1, 2, 3 and so on, which basically tells us about the number of orbit. कोणता ऑर्बिट आहे ते समजतं. सेकंड रिझल्ट काय होता बोहर स्टडीचा, तर बोहरने सांगितलं होतं की हे जे इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करतायत, दिस इलेक्ट्रॉन्स आर ट्रॅव्हलिंग इन फिक्स सर्क्युलर ऑर्बिट, एक सर्क्युलर पाथ फॉलो करतायत. तर बघा हे सर्क्युलर पाथ आहे ना, सर्क्युलर पाथ आहे. सर्कल आहे म्हणजे काय असणार आहे रे, सर्कल आहे तर रेडियस असणार आहे. सर्कल आहे म्हणजे काय झाला, तर तिथे रेडियस असणार आहे. तर जी काही रेडियस आहे, ज्या डिस्टन्सला ते ट्रॅव्हल करतायत, सो ते डिस्टन्स इज युअर रेडियस. सो न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन का डिस्टन्स हे आपल्याला मिळालं. रेडियस इज प्रपोर्शनल टू n स्क्वेअर and radius is inversely proportional to z square. हे कन्सेप्ट सांगितली, जिथून आपल्याकडे फायनली असं इक्वेशन बनलं r इक्वल टू 52.9 n स्क्वेअर अपॉन z पिकोमीटर. बघा ह्याचं डेरिवेशन इज नॉट एक्सपेक्टेड इन 11th and 12th. डेरिवेशन हे आपल्या लेवलला एक्सपेक्टेड नाही. सो मी तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यूज सांगतो. r इज 52.9 इंटू n स्क्वेअर बाय z पिकोमीटर. इथे जो n आहे, n इज युअर अगेन द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, n इज युअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, whereas this z इज युअर ॲटॉमिक नंबर. z काय आहे, तर तो आहे आपला ॲटॉमिक नंबर. हा होता सेकंड रिझल्ट. थर्ड रिझल्ट काय होता आपल्याकडे, थर्ड रिझल्ट होता, तर बोहरने आपल्याला सांगितलं होतं दे हॅव फिक्स रेडियस ऍज वेल ऍज फिक्स एनर्जी. त्यांना एक फिक्स एनर्जी असणार आहे. सो दिस एनर्जी विल बी प्रपोर्शनल टू z square and it will be inversely proportional to n square. Radius is proportional to z square and inversely proportional to n square. So इथून आपल्याकडे इक्वेशन आलं E is minus 13.6 z square by n square electron volt. Minus 13.6 electron volt. Okay. So electron volt is basically unit of energy. इलेक्ट्रॉन वोल्टचं कन्वर्जन आपण जूल मध्ये पण करू शकतो. इलेक्ट्रॉन वोल्ट आणि जूलचं रिलेशन काय असतं, तर 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. सो ही जर व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केली ना, बघा 1.6 इंटू 10⁻⁻19 जर केलं तर 1.6 इंटू 13 करा तुम्ही. 1.6 इंटू 13.6 जेव्हा तुम्ही कराल, तुम्हाला इथून आन्सर मिळेल 2.18 इंटू 10⁻⁻18 z स्क्वेअर बाय n स्क्वेअर जूल. ओके, हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे, हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. आपल्याला एक पुढे डेरिवेशन आहे छोटस, त्यासाठी हे इक्वेशन लागणार आहे. देन फोर्थ रिझल्ट काय होता ह्याचा, फोर्थ रिझल्ट होता ह्याचा about the velocity of electron. Velocity of electron आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, कायनेटिक एनर्जी आणि वेलोसिटीचं रिलेशन हे असं असतं, प्रपोर्शनल टू v स्क्वेअर असं असतं. सो v इज प्रपोर्शनल टू काय बनणार आहे, अंडर रूट ऑफ एनर्जी. v विल बी प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एनर्जी. सो आपण आत्ताच बघितलं, एनर्जी इज प्रपोर्शनल टू z स्क्वेअर बाय n स्क्वेअर. सो इथे वेलोसिटी काय बनते, तर वेलोसिटी बनते प्रपोर्शनल टू z अपॉन n. वेलोसिटी बनणार आहे z अपॉन n and that value is constant is again 2.18 into 10⁻⁶
Z by N मीटर पर सेकंड. सो इथून आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू मिळतात. बघा मी मगाशी आपण एक फॉर्म्युला फाइंड केला होता अबाउट द अँग्युलर मोमेंटम. वी वर टॉकिंग अबाउट द अँग्युलर मोमेंटम. तो काय होता mvr इक्वल टू nh बाय 2 पाय. आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं दिस v इज युअर वेलॉसिटी. v काय आहे तर वेलॉसिटी आहे. तर वेलॉसिटी आपण ही इथून अशी फाइंड करू शकतो, या फॉर्म्युलावरून फाइंड करू शकतो. आता खूप जण असे विचार करत असेल सर तुम्ही नंबर्स कुठून देताय. बघा हे जे नंबर्स आहेत ना हे ऍक्च्युअली नंबर्स नाही आहेत. हे खूप मोठे इक्वेशन असतं, एक कॉम्प्लेक्स इक्वेशन असतं. बट त्याच्यामध्ये ते खूप साऱ्या गोष्टी येतात. 4 पाय इप्सिलॉन 0. इप्सिलॉन इज लाईक परमिटिव्हिटी अँड ऑल अदर कॉन्स्टंट. सो हे जे काही कॉन्स्टंट आहेत की हे कॉन्स्टंट जेव्हा आपण सगळे एकत्र करू त्या कॉन्स्टंटच्या एकत्र करून आपल्याला हे व्हॅल्यूज डेव्हलप होते. ठीक आहे. सो आपल्याला जे डिटेल मधलं इक्वेशन आहे ते एक्सपेक्टेड नाहीये. आपल्याला हे शॉर्ट मधलं इक्वेशन आहे ना तेवढंच करायचंय. एनर्जीचं, वेलॉसिटीचं आणि रेडियसचं. इथून काय करायचंय आता बघा हा इक्वेशनचा फायदा काय आपल्याला. सो सी नाउ क्वेश्चन हा अशा टाइपचा असतो. क्वेश्चन बघा कसा असतो की फाइंड velocity, find radius, velocity and energy of electron in third orbit of hydrogen. सो इथून काय मिळतं बघा रे मला. थर्ड ऑर्बिट ऑफ हायड्रोजन आहे ना. थर्ड ऑर्बिट ऑफ हायड्रोजन म्हणजे काय झालं तर n इज 1 आला. n काय आला माझा 1 आला. देन जो हायड्रोजन आहे हायड्रोजन म्हणजे काय झाला z पण माझा 1 आला. सॉरी n जो आहे थर्ड ऑर्बिट आहे ना थर्ड म्हणजे n झाला माझा 3. ओके मी सांगितलं होतं ना n काय इंडिकेट करणार आहे तर ऑर्बिट नंबर. सो जी ऑर्बिट असेल दॅट विल बी माय n. सो n माझा इथे 3 बनणार आहे. इथे n 3 बनणार आहे. z हायड्रोजन आहे सो ॲटॉमिक नंबर 1 बनणार आहे. सो आपल्याला काय करायचंय जे फॉर्म्युलाज आहेत त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज टाका. फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी मला फाइंड करायची तर वेलॉसिटी काय बनेल 2.18 into 10⁶ into z is 1, n is 3. So 1/3. So 2.18 into 3. 2.18 by 3 चा आन्सर आपल्याकडे अराउंड 0.73 बनणार आहे. 0.73 into 10⁶ मीटर पर सेकंड और 7.3 into 10⁵ मीटर पर सेकंड हे आन्सर बनेल. हे अशा वेळेने आपण रेडियस अँड एनर्जी पण कॅल्क्युलेट करू शकतो सेम. ओके सो मी तुम्हाला उद्यासाठी एक छोटासा टास्क देतो. मी उद्यासाठी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल म्हणून आय विल आस्क यू टू फाइंड फॉर ऑल एनर्जी, रेडियस अँड वेलॉसिटी फॉर 5th ऑर्बिट ऑफ हायड्रोजन. फर्स्ट, second orbit of He plus third, fourth orbit of lithium 2+. बघा रे तुम्ही ह्या चार्ज वर फोकस नका करू. हे प्लस 2+ का दिलंय ना ह्याच्यावर फोकस नका करू. मी हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे +2+ देण्याचं काहीतरी रिझन आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तुम्ही काय करा तुम्ही फक्त एवढ्यावर फोकस करा. लिथियम, हेलियम, हायड्रोजन ह्याच्यावर फोकस करा. तिथून झेड फाइंड करा. हे इथे नंबरवर फोकस करा. तिथून एन फाइंड करा. तुमच्याकडे 40च्या 40 फॉर्म्युले आहेत. 3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे 3 फॉर्म्युले आहेत. सो तिन्ही फॉर्म्युलामध्ये गोष्टी ऍड करा अँड यू विल गेट द फायनल आन्सर. ठीक आहे जमेल का एवढं करायला. Yes, sir. ओके चला तर मग मी एंड करतो. आपण भेटूया उद्या विथ द रिमेनिंग पार्ट ऑफ युअर कन्सेप्ट. ओके सर रेकॉर्डिंग कधी पाहिजे. रेकॉर्डिंग मी ह्याचं ट्राय करतो लवकर अपलोड करायला. ठीक आहे मे बी ते प्रोसेस व्हायला थोडासा वेळ जातो तर ते झाले मी अपलोड करेन. 6 वाजेपर्यंत ट्राय करतो. माझे आता लेक्चर आहेत कंटिन्युअसली 4 ते 6. मग त्यानंतर मी 6 वाजता अपलोड करतो. PDF पाठ. येस PDF मी लगेच पाठवतो. ओके
Bye then. Bye bye. Bye, sir. Bye. Bye.